नमस्कार, मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे, राहणार मुलगे मळा, बार्शी, जिल्हा सोलापूर. दिनांक 14 जून. उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज. मित्रांनो, मी दिलेल्या अंदाजाप्रमाणे व मला आत्तापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार पूर्व विदर्भात बऱ्याच ठिकाणी, तसेच नांदेड, परभणी, हिंगोली, वाशिम, धाराशिव, अमरावती या जिल्ह्यांच्या काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह विजांसह मध्यम ते मुसळधार पाऊस पडला आहे. तसेच बार्शी तालुक्यात वादळी वाऱ्यासह विजांसह उक्कडगाव, उपळे, दुमाला, भातंबरे, दसपिंपळगाव येथे पाऊस पडला आहे असे कळले आहे. अजून इतर ठिकाणची माहिती मिळायची आहे. तसेच मित्रांनो, मी कालच्या अंदाजात आपणाला सांगितले आहे की जर आपल्या भागात 100 मिलीमीटर पाऊस पडला किंवा जमिनीमध्ये 7 ते 8 इंच ओल झाली असल्यास व पुढे एखादे दुसरे पाणी देण्याची सोय असल्यास पेरणी करावी असे सांगितले आहे. त्याला मुख्य कारण म्हणजे जुलै महिन्यामध्ये 3 आठवडे पावसाचे प्रमाण कमी राहील असे वाटते आहे व ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या 2 आठवड्यात राज्यात अधूनमधून पावसाची शक्यता राहील असे चालू हवामानावर वाटते आहे. पण पुढे अचानक वातावरणात बदल झाला तर दिलेल्या अंदाजात बदल पण होऊ शकतो. या अगोदर ऑगस्ट महिन्यामधील पावसाबाबत मी 2 महिन्यापूर्वीच राज्यातून सर्वात प्रथम अंदाज दिला आहे. त्यामुळे पेरणीचा निर्णय आपण आपल्या स्थानिक पातळीवर घ्यावा असे सांगितले आहे. तसेच आज राज्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील. आज राज्यात वारे वाहतील. वाऱ्याचा जोर जास्त राहील. साधारण वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 50 किलोमीटर असा राहील. तसेच आज कोकणात, मुंबई व उपनगरात, नाशिक तसेच बुलढाणा जिल्ह्याचा पूर्व भाग, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, परभणी, नांदेड तसेच लातूर जिल्ह्याचा पूर्व भाग, बीड जिल्ह्याचा पूर्व भाग, सोलापूर जिल्ह्याचा पश्चिम भाग, अहिल्यानगरचा पश्चिम भाग तसेच पुणे, सातारा, कोल्हापूर, बेळगाव, सांगली या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात वादळी वाऱ्यासह विजांसह ढगाच्या गडगडाटासह कोठे हलका ते मध्यम तर कोठे मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. तसेच पूर्व मराठवाडा व विदर्भात जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता राहील. तसेच खान्देश तसेच संभाजीनगर तसेच बुलढाणा जिल्ह्याच्या इतर भागात, बीड जिल्ह्याच्या इतर भागात, अहिल्यानगरच्या इतर भागात, सोलापूर जिल्ह्याच्या इतर भागात तसेच धाराशिव या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात एखादे दुसरे ठिकाणी जर अचानक स्थानिक वातावरण तयार झाले तर वादळी वाऱ्यासह तुरळक ते हलक्या पावसाची शक्यता राहील. जर स्थानिक वातावरण तयार झाले नाही तर पावसाची शक्यता नाही. तसेच बार्शी तालुक्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील. तालुक्याच्या एखादे दुसरे ठिकाणी जर स्थानिक वातावरण तयार झाले तरच त्या मर्यादित भागापुरता तुरळक पावसाची शक्यता राहील, नाहीतर पावसाची शक्यता नाही. तसेच आज विदर्भ विभाग सोडून राज्याच्या इतर भागात तापमानात वाढ राहील. जर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व इतरांना शेअर करा. धन्यवाद.